माझ्या प्रिय बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे. तुझ्या मनातली भय, भीती आणि त्रास सर्व काही संपवून टाकणारे आशीर्वाद घेऊन मी तुझ्यापर्यंत आलो आहे. आज माझे हे बोल मनी धर, ध्यानी धर आणि हे संपूर्ण संदेश ऐकून घे अशी मी तुला आज्ञा करतो. जर तू माझ्या आज्ञेचे पालन केलेस तर तुझे वर्तमानच काय, पण तुझे सर्व काही सुखाने, आनंदाने क्षण भरून जातील. संपूर्ण जीवन सुखाने, आनंदाने भविष्यात परिवर्तित होतील. जर तू माझ्या या बोलांना ध्यानी धरलेस तर तुझे कल्याण निश्चित होईल. बाळा, भूतकाळात काय घडून गेले याकडे लक्ष पुरवू नका. तुम्ही तुमच्या वेदना, दुःख, कोणते नाते हरवले आहे, कोणते नाते कधी जुळलेच नाही, या सर्व काही गोष्टींना विसर पाडण्याची वेळ आली आहे. ते सर्व काही भूतकाळात जमा आहे. त्या गोष्टींना पूर्णपणे विसरून जा आणि आज वर्तमानात तुमच्याजवळ जे काही नाते आहे, कार्य आहे, तुमची प्रगती आहे, तुमच्या इच्छेप्रमाणे जे काही आहे त्याचा मनपूर्वक स्वीकार करा. कधीकधी तुमच्या मनात खूप काही वेदना दाटून येतात की तुम्ही ते प्राप्त केले नाही, ते नाते माझ्याशी जुळले नाही. कधीकधी खूप काही गोष्टी अशा घडतात ज्या तुमच्या मनाच्या विरोधी आहेत असे वाटत असताना आज देव तुम्हाला सांगत आहे की देव तेच तुमच्यापर्यंत देतो जे तुमच्यासाठी योग्य आहे, जे तुमच्या भविष्यात तुमच्यासाठी आनंददायक आहे आणि तेच तुम्हाला तुमच्या वर्तमानात हवे आहे. तेच देव तुम्हाला देतो. तुमच्या मनातील भय, भीती, काळजी आणि चिंता नाश करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकाल त्या क्षणापासून तुम्ही स्वतःची अधिक प्रगती आकर्षित करू शकाल. आज मी तुम्हाला वचन देऊ इच्छितो की तुम्ही जेही कार्य मनपूर्वक कराल त्यात तुम्ही अधिक यशस्वी होणार आहात, कारण तुमची काळजी हा ब्रह्मांड नायक घेत आहे. तुम्ही माझ्या बोलाकडे लक्ष द्यावे, कारण ते तुमच्यासाठी अनमोल ठरू शकतात. देव तुमची काळजी घेत आहेत. जर तुम्ही या संदेशाला उघडले आहे तर मग कसलीही काळजी न करता या संदेशाचा मनपूर्वक शेवटपर्यंत पुढील काही मिनिटे स्वीकार कर आणि मी जे काही तुला आशीर्वाद प्रदान करतो त्यातील तुम्ही आता अशा हंगामात प्रवेश करणार आहात जिथे मी सदैव तुमच्या सोबत असेल. तुम्ही केलेले नामस्मरण, तुम्ही केलेले इच्छेने माझ्याकडे मागणे ते पूर्ण केल्या जाईल. तुम्ही जेव्हा जेव्हा त्रासाने, संतापाने आणि रागाने भरून जाता तेव्हा तेव्हा मी माझे संदेश, बोल तुमच्यापर्यंत पाठवून तुमच्या आशा वाढवतो, तुमच्या मनातली भीती, त्रास नष्ट करतो आणि तुमच्यासाठी मार्ग मोकळे करतो. जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून हा संपूर्ण संदेश स्वीकार केला तर तुमच्यासोबत अद्भुत चमत्कार घडू लागतील. तुम्ही इच्छित प्राप्त कराल. तुमच्या भूतकाळात तुमच्यासोबत काही घटना घडून गेल्या आहेत, पण त्या वारंवार आठवू नका. त्यांच्या आता काही ताणतणाव निर्माण करणाऱ्या अशा घटना आहेत ज्यामुळे तुम्ही काही गोष्टींना गमावले आहे असे तुम्हाला वाटत असताना देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. ही भावना मोठी आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनात देवाचे कार्य अनुभव करू इच्छिता तर तुमच्यासाठी मी माझे आशीर्वाद पाठवतो. चमत्कार घडतील आणि तुमच्या भविष्याची काळजी तुम्हाला उरणार नाही. जर तुझा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे तर आत्ताच होय देवा, आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करायला विसरू नकोस. बाळा, मी निरंतर तुझी काळजी घेतो. तुझ्या मनाच्या वेदना
कमी करण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे. होय, मी तुझ्याशीच बोलत आहे. या संदेशाला टाळून वगळून पुढे जाऊ नकोस, कारण माझे बोल हे तुझ्या मनावर कार्य करतील. तू ज्या गोष्टींना धरून बसला आहेस किंवा तुझ्या भूतकाळात जे काही घडून गेले आहे, तुला असे वाटत आहे त्यामुळे तू खूप काही गमावले आहे, पण ते सत्य नाही. तर आज मी तुला जे काही बोलत आहे, जे काही सांगत आहे, ते तुझं वर्तमान आहे. त्यात रम, कारण ते तुझ्यासाठी सत्य आहे. बाळा, मी तुझी काळजी घेत आहे. तुझ्यासाठी मी सदैव इथे तत्पर आहे. माझे बोल ध्यानी धर. हम गया नहीं, जिंदा है या माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधाराचा, दुरिताचा सामना करावा लागत नाही. तू तुझ्या देवाच्या भरवशावर निश्चिंत राहू शकतोस. बाळा, मी तुझ्यासाठी मार्ग मोकळे करत आहे. तुझ्यासाठी ते निर्माण करत आहे जे तुला भविष्यात आवश्यक वाटत आहे. तुझी काळजी दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला तू ऐकशील तेव्हा तुझ्या सर्व काही चिंता नष्ट होतील, कारण तुझा वर्तमान सुधरवण्यासाठी आणि तू त्यात लक्ष केंद्रित करण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे. तुम्ही तुमच्या जीवनात काय गमावले आहे त्यापेक्षा तुम्ही आज तुमच्या वर्तमानात किती सुखी आहात, किती आनंदी आहात आणि तुमच्यासोबत ते कोणते नाते आहे जे तुमच्यावर अधिक प्रेम करते, आपुलकीची भावना तुमच्यासाठी व्यक्त करते, ते पाहणे आवश्यक आहे. मागील भूतकाळात रममान होऊ नका आणि स्वतःचा वेळ त्या खूप काही भूतकाळाला देऊ नका, कारण ते सर्व काही आज समाप्त झाले आहे. बाळा, जे काही वर्तमान आहे आणि तुमचे भविष्य आहे ते देवाच्या हातात संपूर्णपणे सुरक्षित आहे. तुम्हाला जर देवाच्या आशीर्वादांवर आणि चमत्कारांवर विश्वास आहे तर तुझ्यापर्यंत तेच पोहोचवले जाते जे तुझ्यासाठी योग्य आहे. मग ते एखादे कार्य असो किंवा एखादे नाते असो, जे तुमच्यासाठी योग्य पद्धतीने पुढे जाणारे असेल तेच तुम्हाला मिळणार आहे. तुमच्यासोबत असणारे नाते हे तुमच्यासाठी योग्य आहेत, आनंद प्रदान करणारे आहेत आणि तुमच्या जीवनाला एक नवीन वळण देणारे आहे. जर तुम्ही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छिता तर स्वामी आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा. मी तुमच्या जीवनाला संपूर्णपणे सुरक्षित करतो आणि तुम्हाला अशा हंगामात प्रवेश मिळवून देतो जिथे प्रत्येक ठिकाणी तुमच्यासाठी आनंदाच्या काही गोष्टी आहेत, आनंदाच्या काही वस्तू आहेत, आनंदाचे काही क्षण आहेत जे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत घालवणार आहात. जर हे आशीर्वाद तुला हवे आहेत तर होय देवा, मी ते स्वीकार करतो असे टाईप कर. तुझा देव तुझ्यासाठी कार्य करत आहे. तू मला ब्रह्मांडधीश म्हणून आठवण करतोस ना, नाम जप करतोस ना, मग सर्व काही तुझ्या दिशेने येत आहे. जे मागील काळात तुम्ही हरवले आहे असे वाटत आहे ते आता पुन्हा नवीन तऱ्हेने तुम्हाला आनंदासह प्राप्त होणार आहे. विश्वास ठेवा, कारण तुझ्या देवाचे कार्य हे तुझ्यासाठी अनंत लीलेने भरलेले आहे. मागील जे काही तुम्हाला हरवले आहे असे वाटत असताना देव तुझ्यासाठी एक चमत्कार घडवेल. त्यात तुझ्यासाठी मोठे धन आकर्षित होईल आणि तुझे संपूर्ण जीवन सुरक्षित होईल. आर्थिक संपन्नता, विपुलता आणि भरभराटीने तुझे जीवन भरल्या जाईल. मला माहीत आहे की तुझ्या मनातील वेदना कुठे दुखावत आहेत. कोण तुझ्या मनाला काहीतरी वेदना देऊन गेले आहे, पण आता मात्र तू स्थिर राहा, कारण तू देवाचे नाम जप करत आहेस. तुला स्थिर करणे हे माझे कार्य आहे. बाळा, आता तुझ्या या वर्तमानात तू स्थिर हो आणि खूप काही चिंतेत राहू नकोस, कारण तुझा देव तुझ्यासाठी सर्व काही घेऊन येत आहे. तुम्ही तुमच्या जीवनाला एक नवीन वळण प्राप्त करून देणार आहात. त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात. मागे काय घडले ते विसरून जा आणि तुमचा वर्तमान अत्यंत आनंदाने व्यतीत करा.
कारण मी सतत प्रत्येक क्षणाला तुमच्या बरोबर आहे. जर माझे नाम जप तुम्ही करत आहात तर काहीही वाईट तुमच्यासोबत घडणार नाही. विश्वास असल्यास होय देवा टाईप करा. नवीन संधींनी तुमचे जीवन परिपूर्ण केल्या जात आहे. तुमच्यासाठी नवीन दरवाजे उघडल्या जात आहे. जर तुम्ही स्थिर मनाने ते सर्व काही स्वीकार करत असाल तर चमत्कार घडतील, आशीर्वाद येतील आणि तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल. एका अद्भुत जगात तुम्ही प्रवेश करत आहात, कारण ते अद्भुत जग तुमच्या देवाने तुम्हाला आशीर्वादाने, आज जरी तुझ्या मनाप्रमाणे काही घडत नाही पण उद्या चालून तुझ्या मनाप्रमाणे खूप काही गोष्टी घडणार आहेत. विश्वास ठेव. देवाचे कार्य अनंत आणि अफाट शक्तीने भरलेले आहे. तुम्ही जे इच्छित आहात ते मिळणार आहे, कारण तुमच्या जीवनाला एक नवीन वळण देणारे काहीतरी मार्ग देव तुम्हाला देत आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडू लागेल. स्वामी माऊली तुमच्या दुःखांना, त्रासांना अंत करोत आणि तुमचे सुख, आनंद, विपुलता आणि भरभराट वाढवो. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.